श्री श्री पाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 9 कर्मफल मीमांसा। तो गुरुवारचा दिवस होता। सूर्योदयाची वेळ होती। गुरुहोरा चालू होती। श्री तिरुमलदास आणि मी एकाच खोलीत ध्यानस्थ बसलो होतो। सूर्यप्रकाशाचा एक पातळ किरण आमच्या खोलीत शिरला। आश्चर्यांपैकी आश्चर्य, त्या बारीक सूर्यकिरणात आम्ही दोघांनी श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप पाहिले। सूर्यप्रकाश आमच्या खोलीत पसरताच आम्ही ध्यानातून बाहेर आलो। परमपूजनीय, अत्यंत मंगलप्रद असलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांच्या 16 वर्षांच्या वयातील रूपाचे दर्शन होणे हे निसंशयपणे परमप्रभूंच्या अकारण करुणेमुळेच शक्य झाले। क्षणभर दर्शन देऊन ते दिव्य मंगलरूप अदृश्य झाले। प्रभूंच्या नैवेद्यासाठी ठेवलेले चणे मात्र त्या किरणांच्या स्पर्शाने धातूच्या तुकड्यांमध्ये बदलले होते। हे आश्चर्यकारक आणि तितकेच दुःखदायक होते। प्रभूंचे दर्शन हे त्यांच्या अनुग्रहाचे सूचक मानावे, तर चण्यांचे धातूच्या तुकड्यां रूपांतर होणे हे त्यांच्या क्रोधाचे सूचक आहे का? या विचाराने माझे मन मंथन करू लागले। तेव्हा श्री तिरुमलदास बोलू लागले, बाळा शंकर भट्टा, आज दुपारी माझे आदरातिथ्य स्वीकारून तू कुरवपूरला प्रवासाला निघू शकतोस। श्री दत्तप्रभूंची आज्ञा झाली आहे। गुरुवारी भर दुपारी दत्तक्षेत्रांमध्ये दत्तप्रभू भिक्षाग्रहण करतात। हा अत्यंत शुभ काळ असतो। तेव्हा मी म्हणालो, गुरुवर्य, आम्ही प्रत्येक दिवस श्री दत्तप्रभूंच्या स्मरणात आणि त्यांच्या कथाप्रसंगात घालवत आहोत। आज नैवेद्यासाठी ठेवलेले चणे धातूच्या तुकड्यांमध्ये बदलल्याने मला दुःख होत आहे। माझ्या शंका दूर करून मला कृतार्थ करावे अशी मी प्रार्थना करतो। श्री तिरुमलदास यांनी सांगायला सुरुवात केली, बाळा, काही शतकांनंतर कलियुग जेव्हा पुढे जाईल तेव्हा नास्तिकतेचा प्रभाव वाढेल। नास्तिकतेचे निर्मूलन करून आस्तिकतेची पुन्हा स्थापना करण्यासाठी श्री प्रभू चित्रविचित्र लीलांद्वारे जीवांवर कृपा करतील। भविष्यात दत्तप्रभू जे धर्मसंस्थापनेचे कार्य करणार आहेत त्या सर्वांचे बीजारोपण ते या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातच करत आहेत। खनिजांमध्ये चैतन्य सुप्त अवस्थेत असते। खनिजावस्थेत प्राण अंतर्लीन नसतो। खनिजांवर विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रियांमुळे प्राणाची उत्पत्ती होते। प्राणामध्ये मन अंतर्लीन असते। प्राणरूपात चैतन्य अर्धसुप्त अवस्थेत असते। हे तू वृक्षांमध्ये स्पष्टपणे पाहू शकतोस। मादक पदार्थांचे सेवन केलेला मनुष्य आपल्या शरीरात या स्थितीचा अनुभव घेतो। प्राणशक्तीच्या रूपात प्रकट झालेले तत्व जेव्हा विकसित होऊन पुढच्या टप्प्यात पोहोचते तेव्हा ते मनाद्वारे कार्य करायला शिकते। ही स्थिती तू प्राण्यांमध्ये पाहू शकतोस। प्राणी जेव्हा पूर्ण विकसित होतो तेव्हा तो मनुष्य म्हणावला जातो। मन आपल्या संपूर्ण शक्तीने कार्य करते, तथापि मनात मनाच्या पलीकडील अतिमानस सुप्तावस्थेत असते। मानव योगाद्वारे परिपूर्ण मानव बनतो। तो मूलाधारात असलेल्या चैतन्याला सहस्रार चक्रापर्यंत घेऊन जातो आणि सविकल्प व निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून परंज्योती स्वरूप असलेल्या श्री गुरूंसोबत तादात्म्यात स्थितीचा अनुभव घेतो। त्या स्थितीत तो अवर्णनीय आनंदाचा अनुभव घेत असतो। तथापि तो महासंकल्पानुसार वागतो, त्यामुळे त्याला कर्मबंधने लागत नाहीत। त्या महासंकल्पाचे स्वरूप मात्र अचिंत्य, अकल्पनीय आणि प्रचंड वेगवान आहे। अतिमानस केवळ श्री प्रभूंचेच आहे। प्रत्येक क्षणी श्री प्रभू करोडो प्रार्थना स्वीकारतात। प्रत्येक धर्मसंगत प्रार्थनेला ते उत्तर देतात, दुःख निवारण करतात आणि प्रत्येक धर्मसंगत इच्छा पूर्ण करतात। मानवी मनाचा वेग कासवाचा असेल तर त्यांच्या अतिमानसाचा वेग महाप्रचंड आणि अकल्पनीय आहे। प्रकाशाचा वेग सुद्धा त्यांच्या अतिमानसाच्या वेगापुढे कमी आहे। मनुष्य किंवा इतर कोणताही प्राणी त्याने केलेली कोणतीही लहानशी प्रार्थना त्यांच्या असंख्य तेजोमय किरणांपर्यंत पोहोचत असते। सर्व दृश्य अदृश्य शक्तींचा आधार तेच आहेत। त्यांच्या लोकात असलेला प्रकाश त्यांच्या तेजोमय शरीरातून निघणाऱ्या किरणांचाच आहे, दुसरा कोणताही नाही। तो कोट्यावधी सूर्यांच्या प्रकाशासमान आहे। अनेक कोटी ब्रह्मांडांमध्ये चमकणाऱ्या कोट्यावधी ग्रह नक्षत्रांचा एकत्रित प्रकाश सुद्धा त्यांच्या तेजापुढे सूर्यासमोर दिव्याप्रमाणे आहे। बाळा, हेच श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे तत्व आहे। अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत व्यापकता असलेले ते निर्गुण, निराकार स्वरूप सृष्टीवरील आपल्या अकारण आणि अनंत करुणेमुळे सगुण साकार रूपात, मनुष्य रूपात, श्रीपादांच्या रूपात दर्शन देत आहे। हे समजण्यासाठी मनुष्याला परिपूर्णता प्राप्त करावी लागेल। श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य स्वरूप। ज्याप्रमाणे माणसामध्ये देवाकडे होणारे परिवर्तन अटळ आहे, त्याचप्रमाणे देवसुद्धा आपल्या अनंत मर्यादा कमी करत खालच्या स्तरावर उतरत असतो। यालाच अवतरण म्हणतात। ही एक निरंतर चालणारी योग प्रक्रिया आहे।
सत्य एकदा सृष्टीत प्रस्थापित झाले की ते स्वाभाविकपणे आणि प्रयत्नविरहितपणे कार्य करत राहते. सत्य ज्ञान अनंत स्वरूप असलेले श्रीपाद अनेक दिव्य सत्यांना सृष्टीत प्रस्थापित करण्याच्या संकल्पाने आलेला एक दिव्य अवतार आहेत. ते साक्षात दत्तप्रभू आहेत. तेव्हा मी म्हणालो, गुरुवर्य, तुमच्याशी बोलता बोलता अनेक नवीन गोष्टी कळत आहेत. श्रीगुरूंचे स्वरूप अनाकलनीय आहे. त्यांचे हे दिव्य चरित्र कसे लिहावे, कोणते भाष्य लिहावे हे मला कळत नाही. तुम्ही सत्याची प्रतिष्ठापना असे म्हणालात. मी मूर्ती प्रतिष्ठापनेबद्दल ऐकले आहे, पण सत्याची प्रतिष्ठापना करण्याबद्दल ऐकले नाही. कृपा करून याचे विवरण करावे. तेव्हा तिरुमलदास म्हणाले, अरे शंकर भट्टा, तू श्रीप्रभूंचे दिव्यचरित्र लिहिण्यासाठी निवडलेला आहेस. तुला भेटलेल्या श्रीपाद भक्तांचे अनुभव आणि ते जे सांगतील ते लिहून काढ. तुझे भाष्य अनावश्यक आहे. श्रीप्रभूंचे चरित्र ते स्वतःच लेखणीद्वारे लिहून घेतील. यापेक्षा जास्त विचार करणे व्यर्थ आहे. मनुष्य विविध प्रकारचे अन्नपदार्थ खातो. ते आपोआप पचतात आणि मनुष्याला ऊर्जा देतात. या प्रक्रियेत मनुष्याचा कोणताही सहभाग किंवा प्रयत्न नसतो. अन्न मिळवण्यापुरतीच त्याची जबाबदारी असते. त्यानंतर खाल्लेले अन्न पचवून ऊर्जा देणे हे निरोगी शरीराचे कर्तव्य आहे. म्हणजेच अन्न मिळवणे हे तुझे नेमून दिलेले कर्तव्य आहे आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन करून ऊर्जा देणे हे शरीराचे कर्तव्य आहे. मनुष्याला मन असल्यामुळे तो अधिक स्वातंत्र्याचा अनुभव घेतो. म्हणून त्याला चूक आणि बरोबर दोन्ही करण्याची संधी आहे. पण शरीराला ते स्वातंत्र्य नाही. त्याला खाल्लेले अन्न पचवून ऊर्जा द्यावीच लागते. हे खाणाऱ्याच्या इच्छेनुसार असो वा नसो, ही एक प्रयत्नविरहित आणि स्वाभाविक क्रिया आहे. म्हणजेच शरीरासाठी एक विधी निश्चित केला गेला आहे. त्याच्याशी संबंधित सत्य प्रस्थापित झाले आहे. सत्यामुळे होणारे कार्य प्रयत्नांशिवाय आणि आपल्या संकल्पाच्या सहभागाशिवाय घडत असते. निसर्गातील म्हणजेच या सृष्टीतील सर्व क्रिया आणि प्रतिक्रिया सत्याच्या आधारावरच घडत असतात. सूर्योदय, सूर्यास्त, ऋतुचक्र, ग्रह नक्षत्रांची गती यांसारख्या गोष्टी ठरल्याप्रमाणेच घडतात. हा एक न बदलता येणारा नियम आहे. म्हणजेच त्यांना वेगळ्या प्रकारे घडण्याचे स्वातंत्र्य दिलेले नाही. सर्वव्यापी असलेले प्रभू सुद्धा सृष्टीतील प्राण्यांवर दया करून त्यांनी ठरवलेल्या नियमांना काही प्रमाणात सोपे करतात. कृतयुगात सर्व काही केवळ संकल्पाने सिद्ध होत असे. त्रेतायुगात यज्ञयागांमुळे, द्वापार युगात मंत्र आणि अस्त्रांच्या प्रयोगाने सिद्ध होत असे. कलियुगात तंत्रशास्त्राला महत्त्व आहे. या युगात यंत्रांमुळे कार्य सिद्ध होतात. युगधर्मानुसार हे सरलीकरण केले गेले आहे. मानवांची शक्ती आणि बुद्धी कमी होत गेल्यामुळे ही सरलीकरणाची पद्धत निश्चित केली गेली आहे. श्रीपादांच्या निरंतर ध्यानाने त्यांचे दर्शन लाभते. 3 दिवस आणि 3 रात्री अखंडपणे श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण आणि ध्यान करणाऱ्यांना श्रीपाद सशरीर दर्शन देऊन धन्य करतात. मनुष्य पतनासाठी जर लाखो मार्गांचा अवलंब करत असेल तर त्याचा उद्धार करण्यासाठी देव 10 लाख मार्गांचा अवलंब करतो. श्री दत्तप्रभू आपल्या अंशावतारांद्वारे सिद्ध, योगी, अवधूत आणि महासिद्धांद्वारे या सृष्टीचे पालन करतात. पूर्वीच्या युगांमधील श्री दत्तच हे श्रीपाद आहेत का, असा एक किंचितसा संशय तुझ्या मनात बीजरूपात होता. त्याचे निवारण करण्यासाठीच श्रीपादांनी नैवेद्य रूपातील चण्यांना धातूच्या चण्यांमध्ये रूपांतरित केले. अनसिया मातेने धातूच्या चण्यांना खाण्यायोग्य चण्यांमध्ये बदलले होते. मी दुसरा कोणी नसून त्या काळातील दत्तच आहे याची आठवण करून देण्यासाठीच त्यांनी असे केले. यात आणखी एक गुह्य अर्थ आहे. तुझ्या कुंडलीत गुरुग्रह अशुभ स्थानी आहे. गुरुग्रहाचा संबंध चण्यांशी आहे. गुरुग्रहामुळे तुझ्यावर येणारी संकटे बीजरूपात आहेत आणि त्यांना अंकुर फुटू नयेत म्हणून मी त्यांना धातूच्या रूपात बदलले आहे, असा संकेत श्रीगुरूंनी तुला दिला आहे. श्रीपादांनी आपल्या दिव्य मनात पाहिली नाही अशी कोणतीही वस्तू या सृष्टीत येऊ शकत नाही. त्यांनी आपल्या दिव्य मनात पाहिले नाही असा कोणताही जीव या सृष्टीत येण्याची शक्यताच नाही. हे परम सत्य आहे. सत्यवस्तूशी संबंधित ज्ञान सुप्रतिष्ठित असल्यामुळे ते ज्ञान प्राप्त केलेले सर्वजण जरी या लोकातून नाहीसे झाले तरी काही नुकसान होत नाही. ते ज्ञान प्राप्त करण्याची योग्यता असलेला मनुष्य जेव्हा या सृष्टीत येतो तेव्हा ते ज्ञान स्वतःच त्याला प्राप्त होते. दैवी शक्ती, चिरंजीवी ऋषी, अवतारी पुरुष हे सर्व अविनाशी तत्वाचे आहेत. मानव विनाशी तत्वाचे आहेत. अविनाशी तत्वाचे ज्ञान, स्थिती, शक्ती, गती अशाच प्रकारे असायला हवे असा कोणताही नियम नाही. ते एक स्वतंत्र तत्व आहे. ते
ते परिपूर्ण आहे, ते अत्यंत प्राचीन आहे आणि अत्यंत नवीन आहे. कारणाशिवाय कार्य घडू शकत नाही. सर्व कारणांना आणि सर्व कार्यांना एकच तत्व आधार आहे. ते सर्वांपेक्षा पलीकडे आहे. तेच दत्त तत्व आहे. ते दत्तप्रभू आपल्या संपूर्ण कलांसह कलियुगात सर्वप्रथम श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात याच पीठापुरात अवतरले. अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे वर्णन करणे हजारो मस्तके असलेल्या आदिशेषालाही शक्य नाही. बाळा श्रीपाद वल्लभ अनेकदा म्हणत असेत की ते श्रीपाद नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील. हिरण्यकश्यपूने अत्यंत विचित्र वरदान मिळवले होते. त्याचा मृत्यू अशक्य वाटत होता. तरीही दिलेल्या वरदानांना धक्का न लावता अत्यंत अकल्पनीय पद्धतीने श्री नृसिंह अवताराने हिरण्यकश्यपूचा वध केला आणि परमभक्त प्रल्हादाचे रक्षण केले. प्रल्हाद म्हणाला की माझा स्वामी खांबातही आहे. स्वामी खांबातूनच प्रगट झाले. मुळात देव आहे की नाही अशा शंका कलियुगात मोठ्या प्रमाणात असतील. कलियुगातील हिरण्यकश्यपूंचा मद उतरवणे आणि प्रल्हादासारख्या भक्तांचे रक्षण करणे या दोन प्रमुख उद्दिष्टांसह या सृष्टीत आलेले दत्ताचे अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती. श्रीपादांसाठी शक्य अशक्य असे काहीही नाही. तिरुमलदास हे सांगत असताना माझ्या मनात एक शंका आली. मी भूर्जपत्रांवर श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहित होतो. भविष्यातील लोक कोणत्या प्रकारच्या कागदावर हे लिहितील? सध्या शालिवाहन शकात व्यवहार चालतो. भविष्यात हूण शक म्हणजेच पाश्चात्य कालगणना याचा प्रचार होईल असे श्रीपादांनी सांगितले होते. मुळात श्रीकृष्णाचे निर्वाण कधी झाले, हे कलियुग कोणत्या दिवशी, किती घटिका किती विघटिकांना सुरू झाले, भविष्यातील लोक वापरतील त्या कालगणनेनुसार आणि ते वापरतील त्या कागदावर जर श्रीपादांनी या गोष्टी लिहून दिल्या तरच मी श्रीपाद श्रीवल्लभांना केवळ दत्तावतार म्हणून मानेन. माझ्या मनातील या शंका तिरुमलदासांना न सांगता मी मध्ये मध्ये ते जे सांगत होते ते ऐकण्याचा अभिनय करत मंद हास्य करत त्या धातूच्या चण्यांकडे पाहत होतो. तेवढ्यात तिरुमलदासांचा घसा बसला. त्यांच्यात बोलण्याची शक्ती राहिली नाही. श्रीपादांचे चरित्र ऐकणाऱ्या मला एक असा भयंकर आवाज ऐकू आला की त्यानंतर मला काहीही ऐकू येईनसे झाले. तो भयंकर आवाज ऐकल्यानंतर मला पूर्ण बहिरेपणा आला. अरे रे, एका क्षणात मी बहिरा झालो आणि तिरुमलदास मुके झाले. तिरुमलदास काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. मी ऐकण्याचा प्रयत्न केला, पण मला लहानसा आवाजही ऐकू येत नव्हता. तेव्हा मी मनात विचार करू लागलो. माझ्या मनात येऊ नये अशी शंका आली. परिणामी मला बहिरेपणा आला. हा बहिरेपणा कायमचा तर नसेल ना? हाय रे दैवा, आता मी काय करावे? प्रसाद म्हणून ठेवलेले चणे जे धातूचे झाले होते त्यांनी श्रीपादराजम शरणम प्रपद्ये असा आकार घेतला. तेवढ्यात नैवेद्यासाठी ठेवलेले आणि धातूच्या तुकड्यांमध्ये बदललेले चणे तेलुगू भाषेत श्रीपादराजम शरणम प्रपद्ये या आकारात उभे राहिले. त्यांच्यावर एक लहान पांढरा कागद दिसू लागला. आम्ही पाहत असतानाच तो मोठा होऊ लागला. त्याचा आकार आयताकृती झाला. तो भूर्जपत्रापेक्षाही खूप पातळ होता. स्पर्श केल्यावर तो मऊ लागत होता. त्यावर काळ्या रंगाची अक्षरे अत्यंत सुंदरपणे लिहिली जात होती. ती अशा प्रकारे लिहिली गेली होती. लिपी तेलुगू भाषेत होती. श्रीकृष्ण निर्वाण ख्रिस्तपूर्व 3102 साली फेब्रुवारी महिन्याच्या 18 तारखेला रात्री 2:27 झाले. तो प्रमादिनाम संवत्सर चैत्र शुद्ध प्रतिपदा शुक्रवार आणि अश्विनी नक्षत्र होते. श्रीकृष्णाच्या निर्वाणानंतर कलियुगाने प्रवेश केला. मला दरदरून घाम फुटू लागला. माझ्या शरीरातील सर्व पाणी घामाच्या रूपाने बाहेर पडत होते. माझे शरीर खूप थरथरत होते. श्रीपाद येथे अदृश्य रूपात उपस्थित आहेत याची मला खात्री पटली. माझ्या मनात विचार आला, काय हे माझे दुर्दैव? माझे कुरवपूरला पोचणे तर स्वप्नातच राहिले. श्रीपादांनी नृसिंह अवतार घेऊन माझा संहार केला तरी आश्चर्य वाटायला नको. कपडा धुवून वाळत घालतात त्याप्रमाणे शंकर भट्टाला धुवून वाळत घाल अशी आज्ञा त्यांनी तिरुमलदासांना दिली तर मी काय करू शकेन? प्रभूने आज्ञा दिल्यास तिरुमलदास मला दगडावर आपटून नक्कीच धुवून काढतील असा मी विचार करत होतो. आत्मज्ञानी म्हणून बढाई मारणारे काही गुरु सहसा ब्रह्मज्ञानाशी संबंधित गोष्टी आपल्या शिष्यांना शिकवतात आणि पैशाच्या लोभाने आपल्या शिष्यांची स्तुती करतात. त्याचप्रमाणे अमुक गुरूंनी माझी प्रशंसा केली या अहंकाराने शिष्य वावरतो. असे गुरु आणि शिष्य दोघेही दोषी आहेत.
ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मला धोबी कुळात जन्मलेल्या तिरुमल दासांकडून ब्रह्मज्ञान शिकवणे हा श्रीपादांचा चमत्कार आहे. आजूबाजूचे लोक आपल्या धोबी कामात मग्न होते. अशा गहन विषयांवर चर्चा करणारे किंवा ती समजून घेणारे कोणी नव्हते. काहीही असो, मला श्रीपाद श्रीवल्लभ हेच शरण आहेत. मी तिरुमलदासांकडे पाहिले. त्यांचा चेहरा प्रसन्न होता आणि ब्रह्मतेजाने तळपत होता. तेव्हा माझ्या मनात आले की तिरुमलदास हेच ब्राह्मण आहेत आणि मलिन मनाचा मी धोबी आहे. नैवेद्य म्हणून ठेवलेले आणि धातूच्या रूपात आलेले चणे हळूहळू मूळ रूपात येऊ लागले. श्रीपादांनी मला क्षमा केली आहे हे मी समजून गेलो. काही वेळाने तो पांढरा कागद अंतर्धान पावला. तिरुमलदास म्हणाले, बाळा शंकर भट्टा, हे कलियुग एक धातुयुग आहे. हे पूर्णपणे दोषांनी भरलेले युग आहे. श्रीपादांच्या आज्ञेनुसार मी शरीरत्याग केल्यानंतर काही काळ हिरण्य लोकात राहीन आणि त्यानंतर पुन्हा मराठा देशात म्हणजे महाराष्ट्रामध्ये शरीर धारण करणे मला भाग आहे. मी गुरुवर्य, श्रीपादांनी तुम्हालाही शरीरत्यागानंतर पुन्हा जन्म घेण्याची आज्ञा दिली आहे का? तो वृत्तांत सांगून मला धन्य करावे. तिरुमलदास म्हणाले, एकदा मी श्रीपादांच्या आजोळी धुतलेले कपडे घेऊन गेलो होतो. सुमती महाराणींचे मामा श्रीधर अवधानी श्रीपादांना उचलून खेळवत होते. दत्त दिगंबर दत्त दिगंबर दत्त दिगंबर अवधूता असे ते गात होते. तेव्हा श्रीपाद 2 वर्षांचे बाळक होते. ते आनंदाने खिदळात खेळत होते. ते दृश्य नयन मनोहर होते. तेवढ्यात मी म्हणालो, श्रीपाद वल्लभ दत्त दिगंबर. श्रीधर अवधानींनी माझ्याकडे पाहिले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, नृसिंह सरस्वती दत्त दिगंबर. अशा प्रकारे आपण साक्षात दत्तप्रभू म्हणून पूर्वी अवतरलो होतो. सध्या श्रीपाद श्री वल्लभ या नावाने पडद्यावर आहोत आणि पडद्याआड गेल्यानंतर नृसिंह सरस्वती म्हणून येणार आहोत हे श्रीपादांनी आपल्या खास शैलीत समजावून सांगितले. समर्थ सद्गुरूच शिर्डीचे साईबाबा म्हणून अवतरणे. श्रीपाद म्हणाले, आजोबा, मी नृसिंह सरस्वती म्हणून मराठा देशात अवतार घेऊ इच्छितो. मी तिरुमलदासांनाही मराठा देशात येण्यास सांगत आहे. तेव्हा तिरुमलदास म्हणाले, मी कोणत्याही रूपात, कोणत्याही जन्मात, कुठेही असलो तरी माझ्यावर दयेने लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. मला आपल्या बालकृष्णाच्या रूपाची अधिक ओढ आहे. तेव्हा श्रीपाद म्हणाले, तिरुमलदासा, तू मराठा देशात गाडगे महाराज म्हणून धोबी कुळात जन्म घेशील. दीन दलित आणि दुःखितांच्या सेवेने तू पावन होशील. धीशला नगरात शिर्डीत साईबाबा या नावाने यवन वेशात म्हणजे मुस्लिम वेशात माझा समर्थ सद्गुरू अवतार होणार आहे. तू यवन वेशात असलेल्या माझ्या समर्थ सद्गुरूंच्या कृपा निश्चितच प्राप्त करशील. तुला बालकृष्णाच्या रूपाची ओढ असल्यामुळे तू गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या नामाचा जप करशील. मी तुला माझ्या मनोनेत्रात नेहमीच दर्शन देत राहीन. या शरीराच्या पतनानंतर तू काही काळ हिरण्य लोकात राहा आणि त्यानंतर गाडगे महाराज म्हणून लोकांच्या कल्याणाचे कार्य कर. हेच माझे तुला वरदान आणि अभय आहे, असे म्हणून त्यांनी मला आशीर्वाद दिला. थोड्या वेळाने श्रीधर अवधानी सामान्य स्थितीत आले. त्यांना हे सर्व काही गोंधळात टाकणारे वाटत होते. तेवढ्यात सुमती महाराणींनी आपल्या मामांना हाक मारली. त्यांच्यावर मायेचे पूर्ण आवरण असल्यामुळे ते पुन्हा श्रीपादांना सामान्य बालकच समजू लागले. तेव्हा मी म्हणालो, गुरुवर्य, मला एक शंका आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत म्हटले आहे की कर्मफळे अटळ आहेत. मग नियमांचे उल्लंघन न करता श्रीपाद कर्माचा नाश कसा करतात? सद्गुरूंना, सत्पुरुषांना, योगींना केलेल्या दानाचे आणि सेवेचे फळ. तिरुमलदास म्हणाले, श्रीकृष्णाने कर्मफळे भोगावी लागतात असे सांगितले, पण ती केवळ जागृत अवस्थेतच भोगावी लागतात असे नाही सांगितले. ती स्वप्नावस्थेतही भोगली जाऊ शकतात. शरीराने 10 वर्षे भोगावे लागणारे कर्म मानसिक त्रासाने किंवा स्वप्नातील मानसिक वेदनेने काही घटकांमध्ये भोगून त्यातून मुक्त होता येते. सत्पुरुषांना, योगींना दानधर्म आणि सेवा केल्याने तसेच देवतांची सेवा केल्यानेही पापकर्मांचा क्षय होतो. देवता मूर्ती पुण्यस्वरूप असतात. त्यांची सेवा केल्याने आपली पापे त्यांना लागतात आणि त्यांचे पुण्य आपल्याला मिळते. पुण्यमूर्तींना दानधर्म आणि सेवा केल्याने शक्तीचे माध्यम बनून हस्तांतरण होत असते. सद्गुरू आपल्या शिष्याकडून सेवा स्वीकारतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून शिष्याची पापे स्वतः स्वीकारून आपल्या तपाचे फळ शिष्याला प्रदान करतात. पापफळ कोणाला ना कोणाला भोगावेच लागते. तथापि देवतांमूर्ती अवतारी पुरुष महातेजोमय असल्यामुळे, ते अग्निस्वरूप असल्यामुळे त्यांनी स्वीकारलेल्या पापकर्मांना ते जाळून टाकू शकतात. आपण त्यांना पत्र
फळ पुष्प इत्यादी अर्पण केले तरी आपली पापे आणि त्यांचा पुण्यसंचय परस्परांमध्ये हस्तांतरित होतो. आपली आर्द्रता, भक्ती आणि शरणागती जितकी तीव्र असेल तितक्याच तीव्रतेने हे हस्तांतरण होते. कधीकधी श्रीपाद आपल्या आश्रितांची पापे निर्जीव वस्तूंवर जसे की दगड, गोटे इत्यादींवर हस्तांतरित करतात. ते दगड फोडून किंवा इतर विचित्र मार्गांनी ते त्या कर्मफळाचा नाश करतात. यासाठी मी तुला एक लहान उदाहरण सांगतो, लक्षपूर्वक ऐक. श्रीपादांच्या जन्मापासून त्यांना दुधाची समस्या होती. सुमती महाराणींना आपल्या बाळाला पुरेल इतके दूध येत नव्हते. त्यांच्या घरी एक गाय होती. त्यांच्या घरातील कालाग्निशमन दत्त या देवतेला नैवेद्य दाखवण्यासाठी थोडेसेच दूध लागत असे. ती गाय केवळ तेवढेच दूध देत असे आणि आपल्या वासराला मात्र पोटभर दूध पाजत असे. तिचे हे वागणे विचित्र होते. कालाग्निशमन दत्ताला वैवेद्य म्हणून ठेवलेले ते थोडेसे दूध कधी कधी श्रीपाद नैवेद्य पूर्वीच गुपचूप देवघरात शिरून पीत असत. अशा दिवशी श्री अप्पलराज शर्मा प्रभू दत्तांना गुळाचा खडा नैवेद्य म्हणून दाखवून स्वतः उपाशी राहत असत. जर नैवेद्यापर्यंत थांबले तर श्रीपादच ते दूध पीत असत. आपल्या वंशातील अशा अपूर्व दिव्य बालकाला पुरेसे दूधही देऊ शकत नाही याबद्दल आईवडिलांना खूप दुःख होत असे. श्री अप्पलराज शर्मांना भरपूर दूध देणारी गाय द्यावी यासाठी व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांनी अनेक प्रयत्न केले, पण ते सर्व व्यर्थ ठरले. अप्पलराज शर्मा कोणत्याही परिस्थितीत दान स्वीकारत नसत. तो त्यांचा निश्चय होता. दान स्वीकारल्याने पाप लागते असे त्यांचे मत होते. ते वेद पंडित असल्यामुळे कुठे वेदसभा झाल्यास केवळ वैदिक दक्षिणाच स्वीकारत असत. त्यांना पौरोहित्यामुळे मिळणारे उत्पन्नही कमी होते. ते केवळ व्यंकटप्पा श्रेष्ठी आणि नृसिंह वर्मा यांचेच पौरोहित्य करत असत. त्या दोघांनी जर सामान्य पुरोहितांना दिल्या जाणाऱ्या दक्षिणेपेक्षा जास्त देण्याचे धाडस केले तर अप्पलराज शर्मा रागवत असत. अप्पलराज शर्मा आपल्या सासऱ्यांकडून म्हणजेच सत्य ऋषीश्वरांकडूनही काहीही स्वीकारत नसत. कार्तिक पौर्णिमेला सुमती महाराणींचा वाढदिवस असे. त्या दिवशी मात्र ते बापनाचार्यांच्या घरी जेवण करत. तसेच आपल्या वाढदिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीयेला ते सासऱ्यांच्या घरी जेवण करत. पुढे श्रीपादांच्या जयंतीदिनी म्हणजेच गणेश चतुर्थीलाही ते बापनाचार्यांच्या घरी जेवण करू लागले. कुटुंबाच्या या दुरवस्थेचा विचार करून सुमती महाराणी एके दिवशी पतीला म्हणाल्या, स्वामी, माझे माहेरचे लोक सधन आहेत ना? शिवाय ते सुद्धा निष्ठावान श्रोत्रिय संस्कारांचे आहेत. श्रीमंत असलेल्या माझ्या मल्लादी घराण्याकडून एक गाय स्वीकारण्यात मला काही दोष दिसत नाही. आपण श्रीपादांना पोटभर दूधही देऊ शकत नाही. आपण या विषयावर शांतपणे विचार करावा अशी माझी विनंती आहे. तेव्हा अप्पलराज शर्मा म्हणाले, सौभाग्यवती, तुझे म्हणणे योग्यच आहे. सत्य ऋषीश्वर पापरहित असल्यामुळे त्यांच्याकडून गाय स्वीकारण्यात काही दोष नाही. पण याबाबतीत धर्मशास्त्राची संमती अत्यंत आवश्यक आहे. श्रीपाद हे दत्तावतार आहेत असे अनेक महात्म्यांनी सांगितले आहे. श्रीपादांच्या जन्मापूर्वीपासून ते आत्तापर्यंत अत्यंत आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत. जर हा दत्ताचाच नवा अवतार असेल तर आपल्या घरातील गाईच भरपूर दूध देऊ शकते किंवा तुला दुधाची समृद्धी देऊ शकते. शिवाय मोठा मुलगा श्रीधरराज शर्मा आंधळा आणि लहान मुलगा रामराज शर्मा पांगळा आहे ना, ते दोघेही त्यांच्या व्यंगातून मुक्त करू शकतात. तू या विषयावर तुझ्या वडिलांशी किंवा श्रीपादांशी चर्चा कर. देवाने माझ्यासाठी अशी विषम परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही, ज्यामुळे मला माझा नियम मोडावा लागेल. सुमती महाराणींनी हा विषय आपल्या वडिलांना सांगितला. बापनाचार्य मंदहास्य करून म्हणाले, मुली, हे सर्व श्रीपादांचेच खेळ आहेत. श्रीपाद केवळ समस्या सोडवण्यातच नाही तर समस्या निर्माण करण्यातही कुशल आहेत. श्रीपाद हे दत्त आहेत हे मी योगदृष्टीने पाहिले आहे. आपल्या घरी भरपूर गायी आहेत. गायी देण्यास मला संमती तर आहेच, पण त्यात मला खूप आनंदही आहे. दत्तप्रभूला गायीचे दूध अत्यंत प्रिय आहे. तुझ्या पतीने म्हटल्याप्रमाणे धर्मशास्त्राची संमती आवश्यकच आहे. अरे रे, काय हे नशिबाचे खेळ. सासऱ्यांकडून संपत्ती कशी मिळवावी यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करणारे जावई जगात खूप आहेत. पण माझा जावई मात्र अग्नीप्रमाणे आहे. त्याचा नियम मोडण्याचा प्रयत्न केल्यास आपणच मूर्ख ठरू. सृष्टीतील पंचमहाभूतांकडून स्पष्ट संमती मिळाल्याशिवाय तुझा पती हे गोदान स्वीकारणार नाही. श्रीपादांनी जर आपल्या दोन्ही भावांना व्यंगमुक्त केले तर तुमच्या कुटुंबासोबतचा त्यांचा ऋणानुबंध तुटून जाईल. ऋणमुक्त झालेले हे दत्तप्रभू आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता विश्वगुरुत्व स्वीकारण्यासाठी घरातून बाहेर पडतील. त्यामुळे चुकूनही तू श्रीपादांना त्यांच्या भावांचे व्यंग दूर करण्याची विनंती करू नकोस. सर्व काही काळाच्या अधीन आहे आणि तो काळ श्रीपादांच्या अधीन आहे. श्रीपादांनी संकल्प केल्यास तुला दुधाची समृद्धी नक्की मिळेल, पण मग श्रीपादांसोबतचा तुझा ऋणानुबंध नष्ट होईल. ऋणमुक्त झालेले हे दत्तप्रभू आपल्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता विश्वगुरुत्व स्वीकारण्यासाठी घरातून निघून जातील. श्रीपादांनी संकल्प केल्यास तुमच्या घरातील गाय दूध समृद्ध होऊन आपले विचित्र वागणे सोडून दूध देईल. तेव्हाही समस्याच उद्भवणार नाही. म्हणून तू काही काळ धीर धर. दत्ताने निर्माण केलेली ही विषम परिस्थिती दत्तच सोडवेल.
तेव्हा शंकर भट्ट यांनी विचारले, गुरुवर्य, श्रीपादांचे दोन्ही भाऊ शारीरिक व्यंगासह जन्माला येण्याचे कारण काय? त्याला काही कौटुंबिक कर्मदोष कारणीभूत आहेत का? तेव्हा तिरुमलदास म्हणाले, बाळा, श्री दत्तात्रेयांचा अवतार सायंकाळी झाला, श्रीपादांचा अवतार उषकाळी झाला, श्री नृसिंह सरस्वतींचा येणारा अवतार भर दुपारी अभिजित मुहूर्तावर होईल. दत्ताच्या लीला अगाध आहेत. सायंकाळी नंतर अंधार पसरतो, जीव निद्रावस्थेत असतात. म्हणून दत्तावतारांनी योग साधनेतील उत्क्रांतीच्या क्रमाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेऊन जीवांना सुखाची झोप दिली. कुठे जायचे, काय करायचे, उत्क्रांतीच्या कोणत्या दिशेने जायचे हे जीवांना कळणार नाही असा तो घनदाट अंधार होता. जीवांना नकळत त्यांच्यात उत्क्रांती घडवणे हे दत्तावताराचे वैशिष्ट्य होते. जीवांनी कोणताही प्रयत्न न करता किंवा अगदी थोड्या प्रयत्नाने त्यांना नकळतपणे त्यांच्या अंतचैतन्याच्या खोल गर्तातून उत्क्रांतीच्या दिशेने प्रवास केला. हे केवळ भूमंडळापुरते मर्यादित नाही. श्रीपादांचे आगमन उषकाळी झाले. पहाटेच्या वेळी सूर्यदेवाची सर्व शक्ती एकाच वेळी प्रकट होऊन जीवांना पावन करते. त्यांचा आत्मा सूर्याचे प्रतीक आहे. हे सूचित करते की जीवांमध्ये असलेल्या विविध शक्ती जागृत होऊन विविध गतींमध्ये नृत्य करत अनंत विविधतेत उत्क्रांत होतात. दुपारचा सूर्य अत्यंत तेजस्वी आणि प्रखर असतो. आत्मसूर्य आपल्या संपूर्ण शक्तींना मुक्तपणे आणि विपुलपणे पसरवून जीवांना जागृत करणे हे नृसिंह सरस्वती अवताराचे उद्दिष्ट आहे. ह्या गोष्टी त्यांच्या विश्वव्यापी चैतन्याशी संबंधित आहेत. दत्तावतार आणि श्रीपाद श्रीवल्लभ अवतार यांच्या मधल्या काळात कालरात्री होती. ते केवळ महाअंधकाराचे स्वरूप होते. त्याचे प्रतीक म्हणून मोठे भाऊ श्रीधरराज शर्मा आंधळे जन्माला आले. ती रात्र संपल्यानंतरची स्थिती संशय, नास्तिकवाद, कुतर्क, चुकीचे अर्थ लावणे इत्यादींनी भरलेली होती. त्याचे प्रतीक म्हणून लहान भाऊ श्रीरामराज शर्मा पांगळे जन्माला आले. कोणताही जीव महाअंधकारासमान असलेल्या तमोगुणाचा त्याग करून कुतर्क, शंका, चुकीचे अर्थ लावणे इत्यादींनी युक्त असलेल्या मनचंचलतेवर मात केल्याशिवाय श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा प्राप्त करू शकत नाही. हेच यातील रहस्य आहे. ह्या गोष्टी जगातील जीवांच्या उत्क्रांतीशी संबंधित आहेत. कौटुंबिक कर्मदोषही आहेत. श्री अप्पलराज शर्मा हे वेलनाडू भागातील वैदिक ब्राह्मण असले तरी त्यांच्या कुटुंबाकडे गावाचे प्रमुख पद होते. श्रीपादांचे आजोबा म्हणजेच वडिलांचे वडील ऐनविल्ली गावाचे प्रमुख होते. त्यांच्या कुटुंबात गावाचे प्रमुख पद मोठ्या मुलाला मिळत असे. श्रीपादांचे आजोबा श्रीधरराम शर्मा यांनी गावाचे अधिकार असलेल्या ब्राह्मणांनी आपल्या नावाच्या शेवटी राज हा शब्द लावण्याची त्यांची परंपरा होती. शर्मा हे नाव ब्राह्मणत्वाचे सूचक होते. गावात पीक आले किंवा नाही आले तरी जमीनदारांना कर भरावा लागत असे. सक्तीने कर वसूल करण्याची जबाबदारी गावाच्या प्रमुखावर असे. त्यामुळे श्रीधरराम शर्मा यांना आपल्या आवडीनिवडीचा विचार न करता जमीनदारांच्या आज्ञेनुसार हिंसक मार्गांनीही कर वसूल करावा लागत असे. ते त्यांचे कर्तव्य आणि धर्मही होते. तरीही देवाच्या दृष्टीने ते पापकार्य ठरले. अप्पलराज शर्मांचे मोठे भाऊ गावाचे प्रमुख झाले. आजोबांनी केलेल्या पापकर्माच्या प्रभावामुळे श्रीपादांचे मोठे भाऊ श्रीधरराज शर्मा आणि लहान भाऊ रामराज शर्मा व्यंगासह जन्माला आले. श्रीपाद वल्लभ साक्षात दत्तावतार असूनही आजोबांनी केलेल्या त्या लहानच्या पापकर्मांचा प्रभाव त्यांनाही भोगावा लागला. त्यामुळेच त्यांना दुधाची समस्या निर्माण झाली. विश्वप्रभूने बनवलेले नियम सर्वांना लागू होतात. आपण अवतार म्हणून आलो असले तरी कर्मफळ स्वतः भोगून ते आपल्याला मार्गदर्शन करतात. श्री व्यंकटप्पया श्रेष्ठी आणि श्री वत्सवाई नरसिंह वर्मा श्रीपादांना आपल्या नातवाप्रमाणे मानत. त्यामुळे त्यांनी श्रीपादांची दुधाची समस्या कशी सोडवावी यावर खूप विचार केला. वर्माने श्री श्रेष्ठींना बोलावून म्हटले, यावर योग्य उपाय तुम्हीच करायला हवा. श्री नरसिंह वर्मा यांच्याकडे गायत्री नावाच्या गायीची संतती होती. त्यातील सर्व शुभलक्षणे असलेल्या एका गायीला श्रेष्ठींनी वर्मांकडून विकत घेतले. विक्रीतून आलेले पैसे वर्माने आपल्याजवळ सुरक्षित ठेवले. तेवढ्यात वर्मांच्या घरी पौरोहित्यासाठी अप्पलराज शर्मा आले. त्यांना ही गाय विकून आलेली रक्कम वर्माने दिली. पौरोहित्य करताना सामान्यतः दिल्या जाणाऱ्या दक्षिणेपेक्षा ही रक्कम खूपच जास्त होती. अप्पलराज शर्मांनी धर्मानुसार जेवढी रक्कम घ्यायची होती तेवढीच घेतली आणि बाकीची रक्कम नाकारली. तेव्हा वर्मानेही ती उरलेली रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. मी एका श्रेष्ठ क्षत्रिय वंशात जन्मलो आहे. दानात दिलेले पैसे मी परत घेऊ शकत नाही, असे ते म्हणाले. हा वाद श्री बापनाचार्यांपर्यंत पोहोचला. ब्राह्मण परिषदेची बैठक झाली. सभेत श्री बापनाचार्यांनी घोषित केले, अप्पलराज शर्मांनी नाकारलेली ही रक्कम ज्यांना हवी असेल ते घेऊ शकतात. अनेक ब्राह्मणांनी ती रक्कम आपल्याला मिळावी यासाठी स्पर्धा सुरू केली. हे सर्व मोठे विचित्र होते. तेव्हा पापय्या शास्त्री नावाचा एक तरुण ब्राह्मण म्हणाला, श्रीपाद देवाचा अंश नाहीत. जर ते देव असते तर ही विचित्र परिस्थिती का ओढवली असती? जर ते श्रीदत्त असते तर त्यांनी आपल्या दोन्ही भावांना व्यंगातून का वाचवले नाही? घडलेल्या काही घटना केवळ योगायोग आहेत.
राईचा पर्वत करून सांगणं हे मोठे पाप आहे. मी दत्तभक्त आहे. मी माझ्या गुरुकडून श्वेतार्क रक्षा सुद्धा घेतली आहे. मी दररोज खूप जप करतो. मी कोणतेही दान स्वीकारले तरी मला कोणताही दोष लागत नाही. ही रक्कम मिळण्यास मीच योग्य आहे, तरी ती मला देण्यात यावी अशी त्याने मागणी केली. ब्राह्मण परिषदेने ती रक्कम पापय्या शास्त्रीला दिली. ती रक्कम एक चांगली गाय विकत घेण्यासाठी पुरेशी होती. सभा संपल्यानंतर विजयगर्वानं पापय्या शास्त्री घरी गेला. तेव्हा त्याचे मामा त्याच्या घरी होते. दोघांमध्ये गप्पा गोष्टी झाल्या. जेवण करून जा असे पापय्याने सांगितले. त्यावर ते म्हणाले की ते वर्षातून एकदाच जेवण करतात आणि सध्या आपल्या भाच्याच्या घरी जेवण करणे शक्य नाही असे सांगून ते पटकन निघून गेले. मामा निघून गेल्यानंतर पापय्या विचार करत बसला होता. त्याची पत्नी येऊन म्हणाली, स्वामी, आत्ता आलेले हे मामा गेल्या वर्षी मरण पावलेल्या तुमच्या सख्ख्या मामासारखे हुबेहूब दिसत नव्हते का? पापय्या दचकला. त्याला एकच मामा होता आणि त्याचे गेल्या वर्षी निधन झाले होते. मग हा मामा कोण? आपली बुद्धी किती भ्रमात पडली आहे. त्याचे मामाच्या नात्यातले इतर लोक होते, पण त्यांच्यापैकी कोणीही यांच्यासारखे 100% दिसत नव्हते. आपण आपल्या मृत माम्याच्या प्रेतात्म्याला तर पाहिले नाही ना? त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्याचा भूतप्रेत पिशाचांशी किंवा कोणत्याही मंत्रतंत्राशी संबंध नव्हता. ज्या दत्ताची तो उपासना करत होता त्याच्या कृपेपासून तो दूर जात होता का? आपला वाईट काळ तर येत नाही ना? मामा जाताना म्हणाले होते, तू लवकरच मला भेटशील अशी आशा आहे. हे शब्द त्याच्या मनाला खूप त्रास देऊ लागले. आपण लवकरच मरणार आणि आपल्या माम्याला परलोकात भेटायला जाणार आहोत का? त्याचे हृदय जड झाले. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः असा त्याने जप केला. त्या दिवशी तो एकाग्र चित्ताने जप करू शकला नाही. तो कुकुटेश्वर मंदिरात असलेल्या स्वयंभू दत्ताच्या दर्शनासाठी गेला. तो दत्तमूर्तीचे ध्यान करू लागला. त्या ध्यानात त्याला शिर नसलेले दत्त दिसू लागले. तिथेही जप करायला बसल्यावर त्याचे मन चंचल होते. पुजारी प्रसाद देत असताना तो प्रसाद विषाच्या कलशात बुडवून देत असल्याचा त्याला भास झाला. पुजारी हसून काहीतरी सांगत होते, पण पापय्याला मात्र हा प्रसाद खा आणि लवकर मर असे ऐकू येत होते. पापय्या घरी परत आल्यावर त्याला आपल्या पत्नीच्या कपाळावर कुंकू दिसले नाही. मी जिवंत असतानाच कुंकू का पुसलेस म्हणून तो पत्नीवर ओरडला. रुपया एवढे मोठे कुंकू लावले असताना पती असे ओरडल्याने तिला विचित्र वाटले. पापय्याला वेळ लागले आहे अशी बातमी वेगाने पसरली. पीठापुरात अफवा, चर्चा आणि टीका मोठ्या प्रमाणात होत होत्या. पापय्यावर मानसिक उपचार आणि भूतप्रेतांचे उपचार सुरू झाले. मला वेळ लागले नाही, मी जे काही सांगतो ते खरे आहे असे तो सांगत होता. पण तिथले लोक म्हणू लागले की वेडा माणूसही कधी कधी तार्किक बोलतो. पापय्याच्या पत्नीला एक चांगली कल्पना सुचली. अज्ञानाने त्याच्या पतीने श्रीपादांची निंदा केली हे त्या वाईट कर्माचे फळ आहे असे तिने ओळखले. तोंड नसलेल्या दगडाच्या मूर्तींपेक्षा सदेह आणि दिव्य अंशांनी तळपणाऱ्या श्रीपादांना शरण जाणे अधिक श्रेयस्कर आहे असे तिला वाटले. ती श्रीपादांच्या घरी आली. तिने त्यांना उचलून घेतले आणि त्यांचे चुंबन केले. एकांत पाहून तिने आपली वाईट परिस्थिती सांगितली. श्रीपाद म्हणाले, अत्या, हे सर्व एका लहानशा उपायाने म्हणजे सरळ मार्गाने ठीक होईल. तू माझी आई समान आहेस म्हणून मी तुला हे रहस्य सांगत आहे. तू अजिबात उशीर न करता एक नवीन घर बांध. तू आणि मामा वास्तुपूजा करून नव्या घरात प्रवेश कराल. त्यानंतर सर्व काही स्थिर होईल. श्रीपादांनीच आपल्याला अशी आज्ञा दिली आहे. हे कोणालाही कळू न देता भाड्याच्या घरात राहत असल्यामुळेच आपल्यावर ही संकटे आली आहेत आणि आपल्याला स्वतःचे घर बांधायलाच हवे असे सांगून तिने आपल्या घरच्यांना तयार केले. कोणीतरी पापय्याला एक जुनी पडकी विहीर भूदान म्हणून दिली. त्याने लगेचच खूप खर्च आणि कष्ट करून ती विहीर बुजवून घेतली. नवीन घर बांधण्यासाठी घरातील सर्व धन, सोने आणि वस्तू खर्च झाल्या. थोडे कर्जही झाले. डोंगरातील खडक आणून त्यांचे तुकडे करून घर बांधण्यासाठी वापरण्यात आले. घरात प्रवेश करताच पापय्या लगेच बरा झाला. बाळा, शंकर भट्टा, पापय्याची मृत्यूदशा चालू होती. श्रीपादांनी त्याला अपमृत्यूच्या संकटातून वाचवले. त्याला मानसिक क्लेश, अपमान, धनहानी इत्यादी देऊन त्यांनी त्याच्या कर्माचा नाश केला. इतकेच नाही तर पापय्याचे वाईट कर्म डोंगरातील खडकांमध्ये आकर्षित करून त्यांचे तुकडे करून त्यांनी पापय्याच्या कर्माचा नाश केला. कर्मनाशासाठी सिद्ध आणि अवधूत जे सिद्ध मार्ग वापरतात ते अत्यंत चित्रविचित्र असतात. बरा झाल्यावर श्रीपादांनी पापय्याला म्हटले, तू किती बुद्धिहीन आहेस, डोके नसलेला आहेस. ज्या दत्ताची तू मनोभावे आराधना करतोस तोच सदेह श्रीपाद म्हणून तुझ्यासमोर उभा असतानाही तू त्याला ओळखू शकला नाहीस. कुक्कुटेश्वर मंदिरातील दगडाच्या दत्त मूर्तीलाच तू आपला रक्षक मानलेस. दत्ता असलेला मी तुझ्या पापकर्मांचा संचय
डोंगरातील खडकांवर आकर्षित करून त्यांचे तुकडे करवून तुझ्या कर्माचा क्षय केला आणि तुला नवीन घरसुद्धा दिले. जर तू या सदेह दत्तावर विश्वास ठेवला असतास तर तुझे सर्व संस्कार माझ्या शरीरावर आकर्षित करून तुझा कर्मक्षय करून मी तुझा रक्षण केले असते. भक्ताच्या एका भावनेनुसारच देव कृपा करून फळ देतो. ही लीला घडल्यानंतर पापय्याने श्रीपाद श्री वल्लभांना दत्तावतार म्हणून ओळखले. श्रीपादांची दुधाची समस्या श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मा यांना दुःख देत होती. ते श्री सत्यऋषीश्वरांकडे जाऊन म्हणाले, हे राजर्षी, आपण जनक महाराजांप्रमाणे संसारात राहूनही ब्रह्मज्ञानी आहात आणि ब्रह्मामध्ये लीन झाला आहात. आमची एक लहानशी विनंती आहे, आपण ती स्वीकारावी. त्यावर बापनाचार्य म्हणाले, विनंती काय आहे हे कळल्याशिवाय मी स्वीकृती कशी देऊ? तुम्ही निसंकोचपणे विषय सांगा. जर तो धर्मसंमत असेल तर मी नक्कीच स्वीकारेन. तेव्हा श्री श्रेष्ठी म्हणाले, मी श्री वर्मांकडून गायत्रीच्या वंशातील शुभलक्षणांनी युक्त असलेली एक गाय विकत घेतलीये. ती मी आमचे कुलपुरोहित श्री अप्पलराज शर्मा यांना देऊ इच्छितो. त्या गायीचे दूध जर श्रीपादांच्या सेवेसाठी वापरले गेले तर त्यापेक्षा मोठी आमची कोणतीही इच्छा नाही. श्रेष्ठींचे बोलणे ऐकून बापनाचार्य म्हणाले, ठीक आहे, ठीक आहे. त्या गोमातेला आमच्या घरी घेऊन या. तिला अप्पलराजांना देण्याचा प्रयत्न करू. शुभलक्षणांनी युक्त असलेली गोमाता अप्पलराजांच्या घरी असणे हे दाता आणि घेणारा दोघांसाठीही अत्यंत कल्याणकारी आहे. गोमाता बापनाचार्यांच्या घरी आणण्यात आली, पण अप्पलराज शर्मांनी तिला दान म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. हिमालयात सतोपंथ नावाचा एक प्रदेश आहे. त्याच प्रदेशातून धर्मराजादींनी स्वर्गात आरोहण केले होते. तेथे श्री सच्चिदानंद अवधूत नावाचे एक महात्मा राहत होते. त्यांचे वय कित्येक शतके होते. ते कैवल्य शिखरावर असलेल्या श्री विश्वेश्वर प्रभूंचे शिष्य होते. श्री विश्वेश्वर प्रभूंनी त्यांना सांगितले की मीच पीठापूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभ रूपात अवतार घेतला आहे आणि माझे बालरूप पाहून धन्य हो, अशी आज्ञा श्री सच्चिदानंद अवधूतांना दिली. अवधूत पीठापूरला आले. श्री बापनाचार्यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. श्रीपाद श्री वल्लभ रूपात असलेल्या श्री दत्तप्रभूंचे दर्शन घेऊन ते कृतार्थ झाले. त्यांच्यासमोर ही दुधाची समस्या मांडण्यात आली. अवधूतांनी ठामपणे सांगितले की अप्पलराज शर्मांनी गोदान स्वीकारायलाच हवे. श्रीपाद साक्षात दत्तप्रभू आहेत आणि व्यर्थ नियमांमुळे दत्तप्रभूंना दूध देण्याच्या महान सेवेला मुकू नये. ब्राह्मण परिषदेने श्रीपाद हेच दत्त असल्याचा पुरावा मागितला. तेव्हा त्या अवधूतांनी सांगितले की मी पंचमहाभूतांकडून साक्ष देवईन. यज्ञ सुरू झाला. भूमातेने साक्ष दिली. श्रीपाद हेच दत्त असल्यामुळे अप्पलराज शर्मांनी गोदान स्वीकारण्यात काहीही दोष नाही. सासऱ्याने जावयाला प्रेमाने दिलेली वस्तू दान मानली जात नाही. त्यामुळे सत्यऋषीश्वर बापनाचार्य श्रेष्ठींकडून ती दान म्हणून स्वीकारून आपल्या जावयाला भेटवस्तू म्हणून देऊ शकतात, हे भूमातेचे वचन होते. यज्ञ सुरू झाल्यानंतर यज्ञक्षेत्र वगळता बाकी सर्वत्र पाऊस पडत होता. ही दुसरी साक्ष मांडण्यात आली. यज्ञात अग्निदेवाने स्वतः आहुती स्वीकारून गोदान दोषयुक्त नाही असे स्पष्ट केले. ही तिसरी साक्ष मांडण्यात आली. वायूने यज्ञशाळा वगळता बाकी सर्वत्र आपल्या प्रतापाने थरकाप उडवला. ही चौथी साक्ष मांडण्यात आली. आकाशातून दिव्यवाणी प्रकट झाली आणि तिने सांगितले की श्रीपाद साक्षात दत्तप्रभूच आहेत. पंचमहाभूतांची साक्ष मिळाल्यानंतर अप्पलराज शर्मांनी गोदान स्वीकारले. गोदानाचे फळ श्रेष्ठींना मिळाले. त्यामुळे गायीची किंमत नरसिंहवर्माने अप्पलराजांना द्यावी असे ठरण्यात आले. या प्रकारे अवधूतांच्या उपस्थितीत श्रेष्ठी आणि वात्स्वाई म्हणजेच वर्मा यांना अपूर्व पुण्य लाभले. भविष्यात कोकणदम म्हटल्या जाणाऱ्या वायसपूर अग्रहार म्हणजेच काकीनाडा, श्यामलांबापुरम म्हणजेच सामर्लकोट आणि श्री पीठापुरम मिळून एक महानगर बनेल. जगातील सर्व देशांचे, सर्व जातींचे आणि सर्व परंपरांचे लोक कोणत्या ना कोणत्या जन्मात, कोणत्या ना कोणत्या दिवशी पीठापूरला येऊन श्री स्वामींचे दर्शन घेतील. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले गेले. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत नावाचा हा ग्रंथ श्रीपाद श्री वल्लभांनी आशीर्वादित केला. त्या भुर्जपत्रांची एक प्रत श्रीपादांच्या संकल्पाने अदृश्य रूपात श्रीपादांच्या जन्मस्थानी अनेक फूट खोलवर स्थापित होईल. त्यांच्या जन्मस्थानी पादुका प्रतिष्ठापना आणि मंदिराचे बांधकाम होईल. श्रीपादांना गोदान करू शकलेले महापुण्यवान वैश्यश्रेष्ठ व्यंकटपय्या श्रेष्ठी धन्य आहेत. त्यांच्या कुटुंबात कधीही धन संपत्तीची कमतरता भासणार नाही. ते काही काळ हिरण्यलोकात राहिल्यानंतर मराठा देशात म्हणजेच आजच्या महाराष्ट्रातील एका अत्यंत ऐश्वर्यसंपन्न वैश्य कुटुंबात जन्म घेतील.
आणि श्री नृसिंह सरस्वती अवताराचे दर्शनही घेतील. बाळाशंकर भट्टा, ही गोदानाची सत्यकथा अत्यंत शुभप्रद आहे. तू आता कुरवपूरला प्रवासाला निघू शकतोस. श्रीपाद वल्लभ तुझे सदैव रक्षण करूत. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.